कामच आहे. आता आम्हा हेची काम वाचे गाऊ तुझे नाम असणार. आमचं एक काम असणार बीज वाढवण्यासाठी असणार. भरताला आपण रामायण सांगू तशी माहिती दिली म्हणतात. बंधू रामच तोही आम्हा रामचाचा केवी उलंगू याची वाचा रावीन कथेचा अन्वय. संत जगाकडे बघत असताना कसे पाहतात माहिती का? ब्रह्म सरोगत सदा सम जेथे हाणूही नाही विसम असणार किंवा ब्रह्म जैसे तैशा परी आम्हा वडेल भूते सारे असताना जे जे दिशे भूत असे मानणारे असणारे भक्त असतात असणार. त्या नियमाचे हनुमंत या ब्रह्मभूत ज्याची काया झाली किंवा ब्रह्मभूत आहेत ते सांगायला सुरुवात करतात. भरताईके सावधान चित्रकुटी रघुनंदन देवोनी तुमची समाधान पुढारे गमन मांडी दे. भरत ऐकणार सावधच होता पण आपल्यासाठी सांगितलं भरता ऐक सावधान असणार. चित्रकुंडावर तुझी आणि सारी बांधवाची भेट झाली. तुला परत असा वाल्मिक मुनीच्या बोलण्यावर असा वापस आलास आणि पुढे काय झालं ते ऐक. देवोनी आगतीची भेटे सांगवणी आबुए गोटी शरभंग ऋषी जगजेठी उठा उठी उद्धरीला. प्रभू रामचंद्रचे कार्य करण्यासाठी रामप्रभू आलते. ते पुढे असणारा मार्ग असणारा आक्रमण केला. त्यावेळेस असणारा शरभंगाची भेट घेतली असणारी बऱ्याच लोकांचा उद्धार करीत निघाले म्हणतात. विराज यवने आडवा सीता उचलून निघेच्या जवाराने करो नि बाण लावा महाभाव मारिला. चांगल्या चांगल्या मुलीला भेट दिली. आगे तिची भेट घेतली असताना विराट पुढे आला. सीता उचलली असताना ते काय बोलला आपण भरपूर ऐकलेलं आहे. पण त्यावेळेस त्या विराटाला मारला अशी माहिती. जटायूची चक्क पडले येऊन पंचवटीची राहिले आश्रम मनोरम रचले राखण ठेविले जटायूचे. जटायू नावाच्या पक्षासंग मैत्री झाली. तो घरटी करून राहत होता असता पुढे काय घडाय का म्हणतात. करिता वन बिहार स्वामित्र मारिले शंभराची सुपर्णका माता होय त्याची लक्ष्मणाची चळू आले. लक्ष्मण महाराज फळं आणण्यासाठी गेल्यानंतर असता फळं घेऊन आले. प्रत्येकाला माहिती खडग हातामध्ये आलं. त्याचा घाव बघण्यासाठी मारला असताना शंभर नावाचा राक्षस मेला. शूर्पणखा छळण्यासाठी आली. इथून पुढे असणारा उद्योग म्हणजे राक्षसाचं म्हणा किंवा त्याचं असणारा भांडण हाडवळी लागायला सुरुवात झाली अशी माहिती. करिता वन विहाराची स्वमित्र मारिले शंभराची शूर्पणखा माता होय त्याची लक्ष्मणाची चळू आले. शंभराचा लक्ष्मणाच्या हाताने घात झाला. बारीक तोंड करून रामाकडे आला. त्यानं सांगितलं असं असं घडलंय असं. ते म्हणलं असं हेच आपलं काम आहे ह्याच्यासाठीच आलो अशी माहिती दिली. आणि काय बोलतात पुढे. सोमित्रे केले विंदान सवे गठे दिले नाक कान कर दुचना गेली शरण राम लक्ष्मण मारावया. ज्यानं 12 महिने रामायण ऐकलं त्याला सगळं माहिती. सुरपणखीने काय वेळ घेतला कसा घेतला काय करू की ठुमकू लागली असणारे बरेच प्रयत्न केला असताना पण रामाने पाठीवर लिहून दिलं. रामाच्या म्हणण्यावर असा तिचं नाक आणि कान लक्ष्मण घेतला अशी माहिती. 14 छत्र रक्षोगण तिचिरा मारिला कर दूषण मुक्त करोनी जन श्रीराम लक्ष्मणी आपण दारुण रण करू आले. 14,000 लोक असताना शूर्पणखेने जागृत केले. माझं असं केलं म्हणे ते 14,000 असतात तिच्याच राखण्यासाठी रावणाने ठेवले होते असताना ते समोर आले. 14,000 लोकांचा लक्ष्मण नाही बरसा एकट्या रामाने पांत केला अशी माहिती दिली म्हणतात. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. बजरंग बली हनुमान की जय. जय श्रीराम.
पुंडलिका हरी वरदे हरी विठ्ठल, विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम श्री गणेशाय नमः सद्गुरु रामचंद्राय नमः हे ऐकोनिया ते मात तळमळी लंकानाथ सीताहरणासी उदात छळणार्थ करू आला त्याने मानस जनस्थाने 14,000 लोक मारले. शूर्पणखा तिथून लंकेला बोंब लावण्यासाठी गेली. तिथं रावणाला सांगितलं. लोकांचं चांगलं ऐकल्यानंतर रावणाला दुःख झालं. मृग वेसा दिदला मारीचासी देखता सीता उलासी तोच्या मागे कांचोळीशी श्रीराम त्याशी मारू गेला मारीच नावाच्या मामाला मृगाचा वेळ धारण करायला लावला असताना प्रत्येकाला माहिती ते हरण गुंपे पडून गेलं. त्याला असा पुढे असताना मारला. आणि काय घडलं म्हणतात, मायेचा मृग निघे बाहेरी राम काढून नेला दुरी जटायू चरू गेला वनांतरी सीता सुंदरी एकली ग्रंथकर्ते सांगतात मायावी मृग होता. जगाचं पालन करणारा भगवान हे लक्षात ठेवा. का जाणून नेमतेपणा घेतो. त्याला माहित नाही का सृष्टी मी तयार केली आहे. मग सोन्याचं हरण पुन्हा तयार केलं, मी तयार केलं का, माहिती आहे असा. पण जाणून नेमतेपणा घेतला. मायाच्या मृगा महागा सार गेले रामप्रभू त्याचा निपंत केला अशी माहिती म्हणतात. रक्षण ठेविला लक्ष्मण ऐकोन या माया मृग वचन त्याचे करोन या छळण दिला दौडून सीतेने लक्ष्मणला बजावून रामानं सांगितलं होतं इथून असणारं हालायचं नाही. मग तू का म्हणे शेवे नावडी वचन तर मोडायचं नव्हतं, मग बोलायचं होतं. मग झालं कसं असताना सांगायचं तात्पर्य खेळतो वेणीची खेळावा नटतो वेणीची अवघा लपवणी जीवी न कळे जीवा धरिता देवा ना तुळशी असारा. अरे देव उघड आहे, देव सगळ्यांना माहित आहे, करतो असारा. नाहीला दोन बाजू तसं देवाचाच खेळ आहे असारा. त्या नेमान तो निघून गेला. लक्ष्मण राखण होता. त्याला सीता काय बोलली सगळे असताना माहित आहे. कानामध्ये बोट घातले लक्ष्मण निघाला. रावण येऊनी कपटे करी हरली जानकी सुंदरी जटायू धावला झडकारी त्याशी मारी रावण हनुमंत म्हणतात राजा भरता तितक्यात रावण आला. आपण सनेचा वेळ धारण केला. हातात चौपदरी घेतली. कोरानं दे माते म्हणला. आता त्याची रे काय सगळं ते माहित होती असताना बाहेर आली. रावणाशी हरण केलं. राम आला दाहोन तव जटायुषी होता प्रणोत क्रमन करोनी त्याचे उदरान पुढे आपण चालिला. राम ज्यावेळेस धावून आले तेव्हा जटाला पण होता. थोडक्यात सांगतो सरित परत आधी नाही का त्याचा शीन आपण घ्यायची गरज नाही. राजा स्वतःचा बाप वियोगाने हे झाला असताना जटावी नावाचा पक्षी असून का हो असताना कारण काय होत असताना सीता कोण राम कोण. पण ज्यांना असताना परविस्त्रीसाठी आपल्या असताना पणाला लावला आणि कवर घेतला. आपण सहज छेड आपल्या शिकड निघाली काही झाले आपण होतो काय करावं आपली कुठं बहीण आहे आपलं कोण आहे असणार काही नाही. त्याची कोण होती हो सीता असताना. ज्याने हे कार्य केलं लक्षात ठेवा असताना इथं द्यावे तसे घ्यावे. येथे कोणाचे काय बा गेले ज्याचं त्याला अनुभूत करायचं त्यानं ते पाहिलं. ब्रह्मांडाचा मालक त्याच्या मांडीवर मरण आलं. तो प्रत्येकाला इतिहास माहिती वाचतो म्हणला आमकं त्यानं सांगितलं नाही अशी वेळ येणार नाही असा उद्धार जटायू झाला अशी माहिती. हात पायावी नमोदाळा कबंद गिळावयाला रामे निजबाने छेदिला पाठविला वैकुंठ. आपण सगळे रामायण करत महाराज तुम्हाला माहित आहे सारा. कबंद नावाचा राक्षस कबंद रूपे दानव धनु पावला होता. राक्षस तनु तो श्रीरामे उदरुनी केला पावनु. 3 लोक धनुने केले ऊर्ध्वगमन. आपण शबरीचा अध्याय पाहिला सारा. एवढं त्याचं कार्य आहे सारा. कसा होता खेकड्यासारखा आलं की तोंडात या पोटाकडे आलं की तोंडामध्ये घालत होता. त्याचा उद्धार केला अशी माहिती. पंपा तिरी महावीर आम्ही भेटलो वानर स्वामी मिनला रामचंद्र भाग्य थोर आमुचे. आपण भाग्याचं वर्णन करतो. महाराज काय म्हणले भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा. आम्ही भाग्यवान कशानं आम्ही पंपा सुरू राहत होतो ऋषीमुख पर्वतावर असताना. तिथं रामाची आणि माझी भेट झाली. सगळे वानत राहतात बाण सोडी आमक ती बाजू वेगळी आहे पण एकत्र झालो. रामासारखा स्वामी आम्हाला भेटला म्हणून आमचं भाग्य. वाली सुग्रीवा वैर भारी दाराचे हिरोनी झडकरी आम्हा घालोनी बाहेरी राज्य करी किसकिंदे. वालीच आणि सुग्रीव राजाचा सर्व वैर होतं. प्रत्येकाला माहिती बायको ठेवून घेतली. रामान त्याचा कवर घेतला. धाडत ओढे आमक केलं तमक असारा वालीचा निपंत करून राजे सुग्रीवाला.
पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. चला गंगाबाई थोडं मामा उठा. गंगाधर निवृत्ती भताने मामा प्रियानगर सांगण्यासाठी सेवा करते. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. शरणालो रामाशे राम कुडाविले आमाशे मारोने वाळेशे सुग्रीवाशे स्थापिले. पांडुरंग माऊली आदिनाथ प्रभू शंकर भगवान दत्तात्रय दिगंबर प्रभू गुरुवर्य पंडितरावजी गिरी महाराज आणि श्रोते सर नमस्कार. आपण ऐकलेलं आहे आतापर्यंत सविस्तर सांगायची गरज नाही. वालीला मारलं, सुग्रीवाला राज्य दिलं, मग रामचंद्र प्रभूच्या आमची मैत्री झाली. रामाने आम्हाला समजावून कुडाविलं म्हणजे आम्हाला समजावून सांगितलं आणि सीताशीला पाठवलं. वाले यो राजा करुणी सिद्ध सुदे करण जड करे पाठवेले ओज सांगते मज दिदले. माग पुढे सीता सुद्धा आणले ते मग निघाले लवलाये कपी सैन्य चालवेत पाहे दोन्ही बाहेर रघुराजा. पहिल्या ओवीचा अर्ध खालीवरी झालं होतं. वालीला मारलं, मग त्याच्या काय वरासाठी म्हणून सुग्रीवाने सगळे वानर सैन्य जमा केले. सीतेच्या शुद्धीसाठी पाठवलं आणि सीतेच्या शुद्धीला पाठवल्याच्या मध्ये मला पाठवले. स्वतः हनुमंतानं म्हणलं नाही काही, सांगा ती मत दिली, त्यांच्या बरोबर मी गेलो. त्यांनी शुद्धी आणली आणि मग रामचंद्रावर सांगितलं आम्ही सगळेच उड्या मारीत निघालो होत आता रावणाला मारायचं म्हणून. विभीषण शिकवे रावणाशे न मानिते त्याच्या वचनाशे लाता हानेल्या त्याशे तो आला रामापाशे. तिकडे राजा रावणाचा भाऊ विभीषण त्यानं बरंच राजा रावणाला समजावून सांगितलं रामाबरोबर वैर कर नका म्हणून, पण राजा रावणानं ऐकलं नाही. ऐकलं तर नाही, पण त्याला लाथा मारल्या आणि लाथा मारल्यानंतर तो रामाला शरण आला. वानर सैन्य अप्रमेत हाते पर्वत जलेत सागरे गाले ते त्वरेत हेळाचे शेतो बांधेला. समुद्राच्या काठाला विभीषण शरण आला आणि मग आम्हाला आज्ञा मिळाली लंकेवर जायची. पण जायचं कसं? तरंगता पूल बांधला. सेतू म्हणजे तरंगता पूल. वानरांनी सगळा पूल बांधला, पर्वत झेली आणि समुद्रात टाकला, पूल बांधला आणि आम्ही लंकेत गेलो. कोरोणे लोकाला ग वानर प्रवेशले दुर्ग आगेला ओणे वस्तू सवेग अनेक जाडे. लंकेत गेल्यास वानर गप बसले होय. प्रत्येकाने हातामध्ये टेंबे घेतले, गावामध्ये घुसले आणि सगळीच लंका जाळा चालू केली. त्या घरामध्ये किती वस्तू होत्या ते सांगितलं नाही, पण अनेक वस्तू जळाल्या. राक्षस सैन्य बहुसाल मरता कृपा उपजले भगवंता एकाचे प्रदता लोक समजता केवे मारो. रामचंद्र प्रभू वर शिळा पर्वतावर उंचावर बसून बघू लागले होते. रामाने विचार केला राक्षस विनाकारण मरलेत ना, बर किती मारलेत भाऊ, जेवढे येतील तेवढे जळायला चालू आहेत ना. रामचंद्र प्रभू दीनदयाळ आहेत, त्यांनी विचार केला गुन्हा केला एकानं, पण सगळ्याला कसं मारावं. श्रीराम दयाळो श्री दीन दयाळो श्रीराम सोये स्नेहळो श्रीराम कृपा कलोळे प्रताप पाळ श्रीराम. आणि रामचंद्र प्रभूचं वर्णन करताना मारुतीला थकवाच येत नव्हता. मारुती राहायची होय. रामचंद्र प्रभू दीन आहेत, दयाळू आहेत, भक्ताला सांभाळणारे आहेत, दुष्टाला नाही नटकणार आहेत. आणि सगळ्यात मोठं महत्वाचं म्हणजे प्रणत पाळ आहे. प्रणत पाळचा अर्थ म्हणजे जगी ज्याशी कोणी नाही त्याशी देव आहे. ब्रह्मदेव आपणाला निर्माण करतो, पण ब्रह्मदेव निर्माण करून सोडून देतो, जगवण्याचं काम ते करत नाही. आपण अनाथ आहेत म्हणून जगवणारा प्रणत पाळतो आहे रामचंद्र प्रभू, त्याला दया आली. राम कृपेचा कोळा राम जीवाचा जिवाळा
राम कृपाळू कळवळा लोका सकळा देखोणे कृपाली कळवळाला जीवेचा जिवाळा रामचंद्र प्रभू हृदयामध्येच असतात ना प्रत्येकाच्या. त्यांना दया आली आणि मग रामचंद्र प्रभू म्हणू लागले होते आता समजावून सांगावं लागल, एकट्यासाठी सगळ्याला शिक्षा नको. राम जगाचे उत्पत्ते राम जगाचे स्थिते गते राम जगाचे विश्रांते सच्चिदानंद मूर्ते श्रीराम सच्चिन मूर्ती रामचंद्र प्रभू आहेत. म्हणजे रामचंद्र प्रभू नाहीत असं कोणता जीव नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहेत. जगाला निर्माण केले, स्थिती गती चालवणं बोलवणं सगळे रामचंद्र प्रभूच हातात आहे ना. म्हणून रामचंद्र प्रभूला दया आली, स्वतःच्या मुलांना कसं मारावं. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. शिवकांत आगाव आहेत का? शिवकांताबाई आगाव वाचली का? हा. आणि सुरेखा कोण आहे? सुरेखा जाऊन गेल्या वाटतं. बरं, काय हरकत नाही तुमचं. हा, देवराव खोडे कोण आहे? तुमचं काय नाव? देवराव खोडे थेमा. कुठं येवला गाव आहे? कोणतं गाव? यल्दा. हा, हरिभक्त परायण देवराव खोडे. पूर्व आहेत का? काय लिहिलंय? वाचक सूचक आमच्या माता भगिनी कोणी बाहेरून गावावरून आलेले असतील, महिला मंडळीकडे जर असतील तर त्यांनी येऊन आपापली नावं इथे या ठिकाणी द्यायची. आणि आलेल्या सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे, महाप्रसाद घेतल्याशिवाय आता कोणीही गावाकडे जायचं नाव घेऊ नका आणि जाऊ नका. हरी हरी हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र हनुमान की जय. हरी हरी. किती झाली म्हणलं? पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. निरपराध केवी मारो मनोनी मांडिला शिष्टाचार. पाठविलंगद विरो अति चतुर बोलका. त्या ठिकाणी निरोपराधाला त्या ठिकाणी का मारायचं म्हणून अंगद त्या ठिकाणी शिष्टाचार करण्यासाठी रावणाच्या सभेकडे पाठवला होता असं वर्तन त्या ठिकाणी सांगत आहे. तेने शिकविला बहुधरिते त्याला मानेची लंकापती. मग मांडिली युद्ध ख्याती केली शांती राक्षसा. मग त्या ठिकाणी रावणाला त्या ठिकाणी शिष्टाचाराबद्दल अंगदानं सांगितलं, पण अंगदानं सांगितलं पण अंगदाचं ऐकायला रावण कोण्याच स्थितीमध्ये तयार नव्हता. त्यामुळं मग राक्षसासोबत त्या ठिकाणी अंगदाने त्या ठिकाणी थोडं सुरू केलं म्हणतात मल्लयुद्ध. युद्ध झाले घोरांदर मंत्री प्रहस्तादी महोदर. इंद्रजितादी महावीर कुमरे कुमरे मारिले. घोरांदर युद्ध झालं. रावणाचे प्रधान असो, इंद्रजित असो, पुत्र असो, इतर संतती असो, सर्वांना त्या ठिकाणी ह्या वानर सेनेनं मारल्याचा वृत्तांत त्या ठिकाणी सांगत आहेत. महाबाहू कुंभकर्ण उभा त्रिला विंद निबाण.
आधी नाक कान कापून शिर कमळ जाण दिले. महाबाहू जो कुंभकर्ण होता, त्या कुंभकर्णाला पण त्या ठिकाणी मारलं एकाच बाणामध्ये. आणि इतरही त्या ठिकाणी ती सुपर्णका नावाची ती रावणाची बहीण होती, ती त्या ठिकाणी गेली होती ह्याच्या ठिकाणी पंचवटीच्या ठिकाणी. लक्ष्मणानं तिच्या नाक आणि कानाचं छेदन केलं. अशा प्रकारे घडलेला होता त्या ठिकाणी. बंधू पुत्राचे दुःख भारी दहाही मुखी शंक करी. रावणा दुर्दशा त्वरी सुरासुरी धाक त्या त्याचा. ठिकाणी रावणाचा त्यावेळेस सुरासुरांना सर्वांना धाक होता. त्रिलोक्याचा राजा त्या ठिकाणी रावण होता. परंतु पुत्र, सैन्य आणि बंधू मारल्याच्या मुळे हालत त्याची एकदम त्या ठिकाणी खालावली होती. अवसान राहिलं नव्हतं. अशी परिस्थिती त्या ठिकाणी रावणाची झाली होती. दुःखे रंबळला बहुत आतुरा बळीहार गुणात. माझे काही न चले मत दात खात करकरा दात खाऊ लागला त्या ठिकाणी रावण. आतुरबळी प्रभू रामचंद्र आहे, त्याच्या पुढे माझं काही त्या ठिकाणी चालत नाही. काय करावं, उपाय काही रावणाला सुचत नाही. आदे देवी रे महाकुंभकर्ण रामे मारिला विंदो निबाण. इंद्रजित महावीर दारुण स्वमित्र्य जाण विनटीला. काय करावं, त्या ठिकाणी काही सुधरत नाही रावणाला. आदट दाटुली असे त्या ठिकाणी वीर महावीर शूरवीर त्या ठिकाणी पुत्र मारले. इंद्रजित त्या ठिकाणी मारला. हतबल असं त्या ठिकाणी रावणाची अवस्था झालेली आहे. प्रधान मारिले आघवे सेना सेनानी गेले जीवे. एकले म्या काय करावे रणी नागवे रघुनाथ. त्या ठिकाणी पुत्र मारले, सेनापती मारले, बंधू मारले. आता एकट्याने मी काय करावं. मलाही त्या ठिकाणी त्या लक्ष्मणानं त्या ठिकाणी रामाने आणि लक्ष्मणाने त्या ठिकाणी हाताहात करून सोडलेला आहे. तिथून त्या ठिकाणी पाठ दाखवून त्या ठिकाणी रावण वापस आला होता. अशा अवस्थेमध्ये तळमळ तळमळ करू लागला रावण. दात करकरा खात डोळे गरगरा भवंडित. रागे दोन्ही हात जुरीत शक्ती अद्भुत उचलेली. मग त्या ठिकाणी रागामध्ये त्या ठिकाणी डोळे भोंडू लागला, दात करकरा खाऊ लागला. हाताच्या त्या ठिकाणी मुष्टी अशा वळवल्या आणि शक्ती त्या ठिकाणी सोडली. याच्यावर त्या ठिकाणी सांगत आहे, चरणांग दे मारू आपण त्या कारणे सांडितील हे प्राण. लक्षोने बिभीषण शक्ती जाण हनितली. मग त्या ठिकाणी यांना काय त्या ठिकाणी यांना हाताहात करण्यासाठी काहीतरी उपाय करावं. त्यासाठी म्हणले मी शक्ती त्या ठिकाणी दारून बिभीषणाच्या अंगावर त्या ठिकाणी सोडली होती. परंतु वेगी लक्ष्मण धाविणला पाठीची शरणांगत घातला. शतधा शक्ती छद निठेला गाडा दादुला सौमित्रे. परंतु त्या ठिकाणी शक्ती बिभीषण त्या ठिकाणी बिभीषणाला बाजूला हटवून लक्ष्मणानं शक्ती स्वतःच्या अंगावर त्या ठिकाणी झेलून घेतली. 100 ठिकाणी त्या ठिकाणी 100 पट त्या ठिकाणी छिद्र करून शक्ती केली. परंतु त्याचाही असर त्या ठिकाणी लक्ष्मणावर तेवढा काही झालेला नाही. कुंडलिका वरद हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पांडुरंग बळीराम आहे का? कोण आहे का? बळीराम. हा, चला. आणि भगीरथ महाराज चौधरी लोकरवाडी गेले का? बर बर. अच्युत महाराज उठा. हो का? येणार घ्या खाली, येणार खाली घ्या.
ओवी सांगा. श्री गणेशाय नम, श्री रामचंद्राय नम. वेगी लक्ष्मण धावला, पाठीशी शरणागत घातला. सतदा शक्ती छेदुनी ठेला, गाला दादुला सौमित्र. लक्ष्मणावर शक्ती सोडली रावणानं आणि त्या शक्तीला 100 वेळेला पाठीमाग लागून म्हणजे निर्शक्ती केली. पुन्हा शक्तीनं काय युक्ती केली ते ऐका. मंत्री खेळला ती निघुती, प्रततान ये मागुती. ऐशी विचारून चित्ती, आला का कोळती सौमित्र. मग सौमित्राला ती शक्ती काय म्हणू लागली. बाबा म्हणली मी तुमची लेक आहे. आणि लेक म्हटलं की वडिलाचं अंतकरण द्रवल्या जातंय, हृदयातच जागा काळजात बाप देत असतो लेकीला. तसं ती शक्ती म्हणली बाबा मी लेक आहे तुमची. त्यावेळेला लक्ष्मणानं काळजात जागा दिली. मग आपला जीव गेला तरी चालेल. मग मग खेळले अभिमंत्रुनी, सीन माझी अंगवणा. मागे सरता रावण, दंड संपूर्ण मदक करील. आणि मग बाबा म्हणले मी तुमची लेक आहे आणि मग माझा जर अवेर केला तर मग रावण मला नाक कापील, माझी विटंबना करील, माझी फजिती करील. मग तुम्हीच मारा तारा नाही काळजात जागा द्या. अशी काकुलती आली लेक म्हणून लक्ष्मणाला. त्यावेळेला लक्ष्मणानं काय केलं. मन होऊन तुझ मी आले शरण, तू शरणागत शरणे. निपसावे मज लागुनी, कन्या पण मी तुझी. कारण कन्या लेक म्हटल्यानंतर बापाचं सर्वस्वी जीवन असतंय लेकीवर. कारण लेकीचं दुःख आपल्या काळजात बाप घेत असतो. मग अशा पद्धतीनं ती काकुळती आली आणि लक्ष्मणानं छाती पुढे केली. कन्या होऊनी शरण झाली, त्याने अत्यंत कृपाळ आली. सौमित्र शरणागता मावली, अंगीकारले ब्रह्मशक्ती. मग देवासाठी मी मेलो तरी चालेल, जगासाठी 4 युगापर्यंत माझं नाव घेतेल की. कारण लक्ष्मण देवासाठी मेला. मग तुम्ही आम्ही तर संसारासाठी मरतो, पण देवासाठी जो मरतो त्याचं 4 युगापर्यंत नाव राहतंय. म्हणून लक्ष्मणानं छातीमध्ये जागा दिली. त्या नाजूक काळजामध्ये कठोर शक्तीला जागा दिली. कन्या झाली उपहत, जनकतीशी अंगीकारती. सौमित्र अत्यंत कृप भरती, थारा देते निजरधी. शक्तीनं पुरावा दिला की सीता मातेचा जन्म पृथ्वीतून झाला आणि जनक राजानं तिला लेक म्हणून जसं सांभाळलं तसं लक्ष्मणा मी लेक म्हणून माझा सांभाळ हृदयात जागा दे मला. जरी उपेक्षू येसी, तरी जंगी होईल उपवासी. ब्रह्मवद ये शक्तीची, ब्राह्मणा मासी निज पूज्य. हो, मग ब्राह्मणाचं वचन खोटं होऊ नये, ब्रह्मदेवाचं वचन खोटं होऊ नये. मग माझा जीव गेला तरी चालेल, पण जगाचं कल्याण होईल असं लक्ष्मणानं ब्रीद राखलं आणि छातीमध्ये नाजूक काळजामध्ये त्या कठोर शक्तीला जागा दिली. दिज वचन उपेक्षिता, पूर्ण उपज बसली माता. वडले जरी शरणागता, तरी अनाथ माझी पडीजे. हो, कारण ब्राह्मणाचं ब्रह्मदेवाचं वचन आहे, त्यांचं वचन खोटं होऊ नये. मग माझा जीव गेला तरी चालेल असं लक्ष्मणाचं ब्रीद ध्यानात घेतलं आणि त्या काळजामध्ये त्या ब्रह्मशक्तीला जागा दिली. जीवे जाता शरणागत, प्राण सांडले रघुनाथा. सुग्रीवादी कपी समस्त, प्राण निश्चित सांडतील. हो 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 हो, काय म्हणतील की लक्ष्मणाला शरण लेक म्हणून आली, लक्ष्मणानं त्याचा शिरच्छेद केला, ब्रह्मदेवाचा शब्द खोटा केला. मग ही बदनामी होऊ नये म्हणून लक्ष्मणानं मग आपला जीव गेला तरी चालेल, पण माझं वचन ब्रह्मदेवाचं खोटं झालं ना पाहिजे असं लक्ष्मणाचं मनोगत गावबा तुमच्या आमच्या पुढे मांडू लागले. मग माझे जिने काय, व्रता भूमीशी भार होय.
चुकवाया सकला पाय दिवे पाही विनटला. हा एवढा लक्ष्मणानं विचार केला आणि मग सांगितलं छाती पुढे ये माझी लेक म्हटलीस की तुला माझ्या नाजूक काळजात जागा देईल, माझा जीव गेला तरी चालेल असं ब्रीद लक्ष्मणानं धारण केलं. अशी कथा हनुमंतराय त्या भरताला सांगू लागले. पुंडलिक वरहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गुगे सर